नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक राजकीय बातमी आहे। पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या मंडल अध्यक्षांची बैठक होते। या बैठकीमध्ये भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित पवारांविरोधात तक्रार करणार आहेत। चंद्रकांत पाटलांसमोर अजित पवारांविरोधात तक्रारींचा पाढा वाचणार असल्याची माहिती आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रदीप, आपण बघतोय भाजपच्या मंडल अध्यक्षांची सध्या बैठक सुरू आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर सकाळपासून जिल्हा नियोजन समितीचा मुद्दा जो आहे तो पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गाजतोय। आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मंडळ अध्यक्षांची बैठक जी आहे ती या ठिकाणी सर्किट हाऊसवरती पार पडते। चंद्रकांत पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। या मंडळ अध्यक्षांमध्ये जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुद्धा असणार आहेत आणि अजित पवारांची तक्रार जी आहे ती थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली जाणार आहे। कारण जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजप आणि शिंदे गटाला निधी जो आहे तो मिळत नाही अशी तक्रार जी आहे ती या सदस्यांची आहे। काही सदस्यांनी उघडपणे आपली नाराजी जी आहे ती बोलून दाखवलेली आहे की अजित पवार हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर स्वतःच्या कार्यकर्त्यांना निधी जे आहे ते देत आहेत। मात्र चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ज्यावेळेस तत्कालीन चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते त्या बैठकीचे इतिवृत्त जे आहे ते अजूनही मिळालेलं नाही। जवळपास 800 कोटींची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत आणि त्या 800 कोटींची कामं जी आहेत ती मंजूर झालेली होती ती सुद्धा रद्द करा अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी